श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3. संगमावर उपदेश, त्रिमूर्ती अवतार. श्री गणेशाय नमः. सिद्धयोग्यांनी असा गुरुमहिमा सांगितला तेव्हा नामधारक म्हणाले, हे सिद्ध मुनिराज, मला आपण तारकच भेटलात. मी परमार्थ प्रविष्ट झालो. आनंदाला भरती आली. आता मला एवढे सांगा की आपण कोठे राहता, कोठे भोजन घेता, मी आपला दास होऊ का? मला आपले वृत्त सांगा. त्यावर सिद्धांनी त्यांना जवळ घेऊन म्हटले, ज्या ज्या स्थानी गुरु राहत होते तिथेच मीही होतो. माझा आहार काय म्हणून विचाराल तर गुरुस्मरण हाच माझा आहार. गुरूंचा महिमा ज्यात आहे तो ग्रंथ मी नित्य वाचित असतो, तोच माझा आधार आहे. असे म्हणून त्यांनी नामधारकांना गुरुचरित्राचा ग्रंथ दाखविला व म्हटले, गुरुचरित्राची थोरवी अशी आहे की भोग व मोक्ष, संसार व परमार्थ यांपैकी जी जी इच्छा असेल ती गुरुचरित्राच्या वाचनाने पूर्ण होते. ते 1 सप्ताहभर भक्तिभावाने हा ग्रंथ वाचतील, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. ग्रहपीडा, रोगपीडा होणार नाही. संतती प्राप्त होतील. बंधनातून मुक्ती मिळेल. दीर्घायुष्य मिळेल. सर्व पापे नष्ट होतील. नामधारकांच्या मनावर त्या बोलण्याचा प्रहार प्रभाव पडला. ते म्हणाले, आपण मला साक्षात्कारी गुरुमूर्ती रूपच भेटलात. गुरुचरित्र कानांनी ऐकावे असे माझ्या मनात फार होते. मला ते श्रवण घडावे. सिद्धमुनींनी त्यांना आश्वासन दिले. त्यांना ते स्वस्थानी म्हणजे भीमा व अमरजा नद्यांच्या संगमावर घेऊन गेले. तेथे त्या नामधारकांना म्हणाले, वत्सा, तुम्हाला गुरूंची ओळख पटली नव्हती म्हणून तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले. गुरुमूर्तींची ओळख होण्यासाठी आपले आचरण चांगले पाहिजे व दृढ भक्ती पाहिजे. होय महाराज, मी संसारसागरात बुडालो होतो. तापत्रयाने त्रस्त झालो होतो. अज्ञान जळाने बुडून गेलो होतो. मला ज्ञान नौकेत बसवा. कृपेचा वारा घाला. मला पहिलं तिरी न्या. असे म्हणून त्यांनी सिद्धांच्या चरणी मस्तक ठेवले. सिद्धांनी त्यांना आश्वासन दिले व उठवले. म्हणाले, उठा, चिंता करू नका. मी तुमचे साकडे फेडीन. अविद्येच्या मायेने वेढून तुम्ही मनाशी म्हणत आहात की गुरु खरोखरच मला काही देतील का? संशय मनात आहे ना? म्हणूनच तुम्हाला दैन्य आले आहे. संशय टाका. गुरुकृपेचे सागर आहेत. ते तुमची उपेक्षा करणार नाहीत. मेघाप्रमाणे ते अपार देणारे दाता आहेत. पाऊस सर्वत्रच पडतो, पण उथळ जागेत पाणी साचत नाही, खोल जागेत राहते. गुरुकृपेला जो जास्त पात्र असतो त्यावर विशेष कृपा होते. गुरूंना 2 हात जोडून व मस्तक लववून नमन केले तरी पुरेसे होते. कल्पतरू कल्पने इतकेच देतो, पण गुरु कल्पने पलीकडचे देतात. पूर्ण निस्तेंद्र होऊन तुम्ही गुरुभक्ती करा. गुरुचरणी चित्त स्थिर करा. त्यावर नामधारकांनी त्यांना चरणी दंडवत घातले व म्हणाले, सिद्धमुनी, मला गुरुचरित्र सांगा. सिद्धमुनी म्हणाले, धन्य आहात. मी अनेक प्रदेशात फिरलो, पण लोक गुरुचरित्राची महती जाणत नाहीत. ते ऐकण्याची सुबुद्धी कुणाला सुचत नाही. तुम्ही एकटेच एवढे श्रद्धावंत भेटलात. तुमची जिज्ञासा फार उत्तम आहे. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ते चरित्र गोड लागेल. हे पहा, लोकांचा उद्धार करण्यासाठी 3 देव एकत्र होऊन मनुष्यरूपाने अवतार घेऊन आले. तेच गुरु असून भूमीचा भार उतरून भक्त लोकांचा उद्धार करण्यासाठी ते पृथ्वीवर संचार करतात. प्रथम आदिवस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात मात्र 3 गुणांनुसार 3 मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मा हे रजोगुणी, विष्णू हे सत्वगुणी आणि रुद्र हे तमोगुणी होय. पहिले सृष्टी निर्माण करतात, दुसरे तिचे पोषण करतात, तिसरे तिचा संहार करतात. हे जरी 3 असले तरी एकमेकांपासून भिन्न नसतात. तिघांचे कार्य एकच, ते म्हणजे ही सृष्टी चालवणे. या अवतारांचे कार्य कसे चालते, अवतार घेण्याचे कसे ठरवले ते आता सांगतो. ती कथा पुराणात आहे. अंबऋषी नावाचे एक ब्राह्मण होते. मूळ नाव त्यांचे अमरीश. ते द्वादशीचे व्रत करीत असत. त्या व्रतामुळे विष्णूंना अवतार घ्यावे लागले. ती कथा सावधपणे ऐका. अंबऋषी द्वादशी व्रत करीत असत. अभाग्यतेची पूजा करीत, सर्व काळ हरिचिंतन करीत. त्यावेळी पारणे फिरण्याआधी कोणी अतिथी आल्यास त्याला आधी जेवण द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे असे शास्त्र आहे. त्यांचे व्रत मोडावे अशा हेतूने दुर्वास मुनी नेमके त्यावेळी आले. त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या दिवशी द्वादशी तिथी 1 घटकाभर होती. पारणे करायचे तर त्या वेळात अन्नग्रहण करणे प्राप्त होते. दुर्वास ऋषी जेवणापूर्वी नदीवर स्नानास व देवतार्चनास गेले. द्वादशी थोडा वेळ आहे तरी लवकर परत यावे अशी अंबऋषींनी दुर्वासांना नम्र विनंती केली. पण दुर्वास काही वेळेच्या आत परत आले नाहीत. विलंब होऊन शास्त्रभंग होऊ नये म्हणून अंबऋषींनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वासांसाठी पक्वान्नांचे भोजन केले. तेवढ्यात दुर्वास आले. त्यांच्या तोंडाकडे पाहून म्हणाले, काय रे दुर्वात्म्या, अतिथीला न घेता एकटाच जेवलास काय? तुला शाप देतो.
अंबरीशी घाबरले आणि त्यांनी तात्काळ विष्णूंचे स्मरण केले व धावा केला. इकडे दुर्वासांनी शाप दिला, जा तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. तेवढ्यात ते ऋषिकेश नारायण जवळ येऊन उभे राहिले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात तरी मी त्याचे रक्षण करीन, त्याचे शाप मी भोगीन. दुर्वासांनी त्याप्रमाणे विष्णूंना शाप भोगण्यास सांगितले, कारण त्यांना भूभार हरण करण्यासाठी विष्णूंनी अवतार धारण केले पाहिजे हे माहीतच होते. विष्णू म्हणाले, मी लक्ष्मीसहित अनेक अवतार घेऊन दुष्टांचा नाश व संतांचा आणि देवांचा उद्धार करीन. दुर्वास म्हणाले, तुम्ही विविध स्थानी व विविध योनीत मिळून 10 वेळा अवतार घ्या. त्याप्रमाणे विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध असे 9 अवतार घेतले व पुढे 10वा कल्की अवतार होणार आहे. या अवतारांची कथा भागवत पुराणात वर्णन केली आहे. देवांचे अवतार कार्यासाठी होतात, ते कधी प्रगट होतात तर कधी गुप्त रूपाने फक्त ज्ञानी लोकांनाच कळतील असे होतात. नामधारकांना सिद्धमुनी म्हणाले, आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अत्री ऋषींच्या आश्रमात अनसूयेचा पुत्र म्हणून तिन्ही देवांनी दत्तरूपाने कसा अवतार घेतला त्याची ही कथा आहे. देव कपटाने वेषांतर करून अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी आले होते, पण तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने त्यांना बालकांचे रूप प्राप्त झाले. याचे हे विलक्षण कथानक आहे. नामधारक म्हणाले, पण हे अत्री ऋषी कोण? त्यांचा जन्म कोणापासून झाला? देव वेषांतर करून का आले? सारे काही मला सांगा, माझी उत्कंठा वाढली आहे. 3रा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.